मी कीर्तन करतो, अरे वा काय मूर्ती बनवली सर तुम्ही, वा मस्त आहे असं. पण जेव्हा मॅमनी सांगितलं की नाही, आमच्या मागे पण फार मोठी टीम आहे, तर याचा मतलब काय आहे की मातीपासून कलर असेल किंवा जे पण आपल्याला तिथे आपण धातू बघतो, तर ते आपण सगळे वेगवेगळ्या व्यक्तींकडनं आणलेलं आहे. तर सेम वे जे बॅक स्टेज असतात, म्हणजे जसं की ZTCC जे बॅक एंड टीमला काम करते, कोऑर्डिनेटर्स जे माझं काम करतात, तर ते फार म्हणजे फार मोठी क्रिया असते. स्टॅमिना बिल्ड झालेला आहे. तर ते तुमच्यासारख्या जे फॅमिली मेंबर्सनी जे धैर्यवालं काम केलंय आमच्यासाठी, तर त्याच्यासाठी तर मी म्हणजे वर्ड्स नाहीये माझ्याजवळ की मी कसं फील करतोय आता. तर एकदम अति उत्तम माझी लाईफ चालू आहे आता. मला माहिती आहे की म्हणजे बऱ्याच लोकांना असं झालंय की आपण काय केलं. आता मॅम पण बोलले जे मेडिकलमध्ये होते की त्यांनी त्यांचे फादर जे गमावले होते. पण ॲज अ मेडिकल स्टुडंट आय नो की बिंग यु नो थोडं असतं की आपण मेडिकल फील्डमध्ये पण तादादमध्ये आहेत. पण त्यांची जी लाईफ झालेली आहे, तर मी तर एकदम छोटा उदाहरण आहे. माझ्यापेक्षा असे पण बरेचसे लोक आहेत की जे वेट करतायत की आम्हाला एक ॲप्रोप्रिएट डोनर भेटावा आणि आम्हाला नवीन आयुष्य सुरू व्हावं. मी एवढं का बोलतोय, कारण की 31,000 वेळा टोचणं शरीराला, हे बहुतेक म्हणजे केलं असेल बऱ्याचशा लोकांनी, पण हे संभव नव्हतं. कारण की मागच्या 7 वर्षात जेव्हापासून डायलिसिस सुरू झालं होतं, तर एव्हरी अल्टरनेट डेज मला असं झालं की यार कधी येईल कधी येईल. मी आरती मॅमला बऱ्याच वेळेस कॉल केला, आतून मला सरांना बोलत होतो की सर कधी होतंय कधी होतंय. त्यांचं असं म्हणत होतं डोनर आल्यावर होऊन जाईल. पण फायनली लास्ट इयर झालं. तर मी आता एक उदाहरण आहे तुमच्याजवळ की किती चांगली लाईफ जगतोय. स्टेजवर येऊन मी बोलू शकतो, तर एवढं कॅपेबल झालेलो आहे. तर थँक्यू सो मच वन्स अगेन, थँक्यू सो मच.